जय अदितीचे सर खूप चांगले. गेल्या वेळी आले त्यावेळी घाईत होते. आज थोडं तरी बोलता आलं. खरंच मुलं खूप नशीबवान आहेत. इथे तुमच्यासारखी माणसं मिळाली. ऑफिसमध्ये असे सर. आमचं सोडा हो, पण अविनाश खरंच खूप चांगला मुलगा आहे. तो कोण एवढं आपुलकीनं चौकशी करायला येतं आजकाल हो. हल्ली लोक स्वार्थाशिवाय बापाला बाप म्हणत नाहीत. आमच्याकडे एक नमुना आहे अण्णा. गेला तो गेलाच. हो, नाही नाही, रडत नाहीये मी. केतकर, तरी सुद्धा तुम्ही नशीबवानच. ही दोन्ही मुलं तुमचीच ना. गेला का ग अविनाश? हो, हाँ जय. अदिती सर गेले का? हो. थँक गॉड. बरं तू कुठे आहेस? मी बाहेरच आहे, आलोच. ओके. सोडलं का ग त्यांनी शोभाला? हो वाटतं. अरे हे काय, तू आत्ता फोन केला होतास ना? मग लगेच आलास? ते मी बाहेरनं काही आणायचंय का म्हणून फोन केला होता. खोट. काय ना, खोटं बोलणं वागणं हल्ली फॅशन झाली. गट्टू सारखी माणसं आहेत या जगात. तो खरंच आपल्याला भेटायला आला होता. पण त्याला काय गरज होती? फक्त काळजी. हो हो, बरोबर. जय अदिती, मी केतकरांना आता तेच सांगत होतो. हे पहा, खूप चांगली माणसं मिळाली आहेत तुम्हाला. त्यांना कायम जोडून ठेवा रे. आयुष्यात एक वेळ पैसा कमी मिळाला तरी चालेल, पण तुमच्या आजूबाजूला माणसं किती ना, याच्यावर तुमच्या मनाची श्रीमंती कळते. या सगळ्यांना कधीही दुखवू नका. अरे माणसं काय क्षणात तोडली जातात. पण जोडायला आयुष्य कमी पडेल. हो अण्णा, खरंच खूप नशीबवान होता मी. ही अशी माणसं आमच्या सोबत आहेत म्हणून. आम्हाला सांभाळणारी, वेळोवेळी आम्हाला सावरणारी. काय उगाच कौतुक करून भुरळ घालू नये. काय ना, असं कौतुक करायला लागलं ना कोणी, मला भीती वाटते. काय हरभऱ्याच्या झाडावर चढल्याचं फील येतो मला. काकू, मला काहीतरी बोलायचं होतं. बोल ना. आपण पूजा घालूया का घरी? श्रावणही सुरू झालाय.
म्हणजे घरच्या घरीच घालूया. हो, काहीही हरकत नाहीये. अगं, श्रावणात पूजा घालणं केव्हाही चांगलंच. करू आपण, नक्की पूजा घालू. केतकर, अहो मग पूजेला गट्टू आणि तुमच्या त्या मैत्रिणीलाही बोलवा. हो हो हो, मी काय म्हणतो अण्णा, जय अदिती, जा तुम्ही फ्रेश होऊन या. काय ग अदिती, पूजेचं काय मदत सुचलं? कुठल्या जगात हरवलीस? काय झालं? जय, मी पूजेचं म्हटलं तेव्हा अण्णांनी सरांना आणि आऊंना बोलूया असं सांगितलं. अरे ती आपण लगेच उद्या घालतो का पूजा? कसलं टेन्शन घेतेस? उद्या नाही, पण कधीतरी घालणार होत ना. जय, आता काहीही करायचं म्हटलं ना तर सगळ्यात आधी नोकरीचा विचार करावा लागतो आणि मग इतर. का तर आपण पकडले जाऊ का अशी भीती वाटते. आपण कित्येकांना फसवतोय जय. आधी ही आपली गरज होती, पण आता ही सवय व्हायला नको. अण्णा बोलत असताना तू काकांचा चेहरा बघितलास? आपल्यापेक्षा त्यांना या गोष्टीचं जास्त वाईट वाटत होतं. एकीकडे काका आहेत आणि दुसरीकडे सर. सर सर काही म्हणाले का? नाही, पण त्याच गोष्टीचं जास्त वाईट वाटतंय. जय, सगळ्यांचा आपल्यावर किती विश्वास आहे. वहिनी आणि सर समोरासमोर आले तेव्हा आपण किती काळजी करत होतो की जर सरांना काही कळलं तर. आणि अण्णा आणि सर समोर आले तेव्हाही तसंच झालं. किती घाबरत जगतोय आपण. पण त्यांना मात्र याची कल्पनाही नाहीये की आपण त्यांच्याशी खोटं बोलतोय, त्यांच्याशी खोटं वागतोय. त्यांचा आपल्यावरचा विश्वास मात्र कायम आहे. मला तर एका क्षणी आज असं वाटलं होतं की सरांना सगळं खरं सांगून टाकावं. अदिती, हो, हे बघ, आपण सरांना जर हे सांगितलं तर जास्तीत जास्त काय होईल? ते आपल्याला नोकरीवरून काढून टाकतील. पण हेच सगळं नंतर कळलं तर? जे त्यापेक्षा आपण आत्ताच सांगितलं तर निदान आऊ तरी आपल्याला समजून घेतील. येतील. आऊ आपल्याला समजून घेतील. काकांनी आपल्याला समजून घेतलं होतं, म्हणूनच त्यांनी घरात परत आणलं ना. पण याचा अर्थ त्यांना त्रास झाला नाही असं नाहीये अदिती. आपण काकांचा विश्वासघात केलाय हे त्यांच्या मनातून गेलेलं नाहीये आणि कधीच जाणारही नाही. हो, पण आपल्याला आऊ कदाचित माफही करतील. ते सरही माफ करतील असं आपण समजून चालू. पण अदिती, आपण सरांचे जे पैसे घेतलेत हे कसे परत फेडणार आहोत?
सांग ना. ही नोकरी सोडायची वेळ आलीच तर हे पैसे आपण सरांना परत कसे देणार आहोत? अदिती, मलाही हे सगळं आवडत नाहीये. पैसे असते ना तर हे सगळे प्रश्न उभेच राहिले नसते. पण सध्या आपल्याकडे पर्याय नाहीये. त्यामुळे हे सगळं आपल्याला असंच चालू ठेवावं लागणार आहे. निदान अविनाश सरांचे पैसे परत फेडेपर्यंत तरी. अरे आलास अविनाश? हो, पण मी आता निघतोय. हे काय आत्ताच आलास आणि लगेच घाईघाईने परत निघालास? हो, अगं एक अर्जंट मीटिंग आहे. अरे पण अविनाश, काल काय झालं? नाही म्हणजे कालही तुझी मीटिंग होती ना? आणि तू नंतर अदितीच्या घरी जाणार होतास ना रे? आऊ, सॉरी, असं निघताना तुला असे प्रश्न विचारलेले आवडत नाहीत मला माहितीये, पण पडलेत मला प्रश्न तर काय करू. आणि तू काही बोलला पण नाहीस. बोलायला आपण भेटलोय कुठे? म्हणून तर विचारते. आता भेटलायस ना तर आता सांग ना मला काय झालं ते. काल गेलो तुम्ही मिस दाभोळकरांच्या घरी. हा, मग काय तिथे त्यांचे वडील सुद्धा होते. अदितीचे वडील होते तिथे? हो, आराम करण्यासाठी म्हणून ते आता बँड्राला आलेत आणि आता त्यांची तब्येत उत्तम आहे. वा, हे एक बरं झालं. आणि काल जयराम सुद्धा होते तिथे. अदितीच्या घरातल्यांना ते चांगलंच ओळखतात असं वाटत होतं. अदितीचे वडील सुद्धा सारखं जय जय करत होते आणि तुझे मित्र सुद्धा. इनफॅक्ट तुला माहितीये, अदितीच्या वहिनीला जयराम स्टेशन पर्यंत सुद्धा सोडायला गेले. म्हणजे अदितीच्या घरच्यांशी त्यांचा खूप चांगला परिचय आहे. अरे हो. सॉरी, तुम्ही काही महत्वाचं बोलताय का? मी नंतर येते. अगं ये. थँक्यू. तसं काही फार महत्वाचं नाही. बस बस बस. थँक्यू. हा, तर तू काय सांगत होतास अविनाश, की अदितीचे वडील बांद्र्याला आलेत का आता? ओ, म्हणजे चांगलं आहे ना. म्हणजे समजा तुला कधी वाटलं तर अधून मधून त्यांना जाऊन भेटता येईल, चौकशी करता येईल. सर आदितीच्या बाबांना भेटून आले का? म्हणजे जात जा भेटायला मध्ये मध्ये, बरं वाटेल त्यांना. म्हणजे आपण सगळ्यांनीच जायला हवं भेटायला मध्ये मध्ये, म्हणजे बरं वाटेल ना त्यांना. चला, मी येतो. आओ, तुम्ही खूप खुश दिसताय. आओ, खरं सांगू का, म्हणजे मी सुद्धा जेव्हा ऐकलं ना की सर आदितीच्या बाबांना भेटून आले, हे ऐकून खरंच बरं वाटलं. म्हटलं अरे वा, आत्ता गाडी रुळावर येते. अगदी मनासारखं होतंय ना. अगं आता अगदी काय विशेष असं काही नाहीये, अगदी खूप खुश होण्यासारखं वगैरे. काल अविनाश दिन्याला म्हणजे अदितीच्या काकांना भेटायला म्हणून गेला होता. तर अदितीचे बाबा पण तिथे होते, म्हणून मग अनायसे त्यांची भेट झाली, एवढंच. नाही तसं नाही आऊ, पण सरांमध्ये हल्ली खूप फरक जाणवतोय ना. म्हणजे सर असे खूप खुश असतात ना. येते.
आदिती कसे आहेत ग बाबा? आता बरे आहेत ते. काय ग, हॉस्पिटल मधून लगेचच बांद्र्याला आणलं का घरी? काय आदिती, अगं बाबांना बँड्राला आणलं? अगं मग सांगायचं नाहीस का? हो, हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा आम्ही कोणीच नाही आलो. आणि आता बँड्राला आलेत हे सुद्धा तू नाही सांगितलंस. अगं म्हणजे आमच्यापैकी कोणीतरी भेटायला आलं असतं ना त्यांना. नाही नाही सारिका, जय तसा भेटून आला त्यांना, हो ना? मग आम्ही सुद्धा आलो असतो भेटायला. म्हणजे ऑपरेशन झालं तेव्हा आलो नाही? आणि नंतर सुद्धा आलो नाही? काय म्हणतील तुझे बाबा? हॅलो, हा तुम्ही आलात का? हो ठीक आहे, मी आलोच रिसेप्शनवर. तिलोत्तमा मॅडम, अहो आता खरंच माझे बाबा बरे आहेत. ते बरं झालं ग, पण आपण एकत्र काम करतो, एकमेकांच्या कुटुंबियांची विचारपूस नको का करायला? तू स्वतःहून सांगायला हवं होतंस आदिती. हो, पण जय काही बोलला नाही. हो, पण त्यांनी का लपवलं? अरे पण त्यात लपवण्यासारखं काय आहे? राहून गेलं असेल कळवायचं. आता ही गोष्ट म्हणजे काय ओरडून सांगण्यासारखी आहे का? खरंय, अगदी बरोबर आहे. आणि तसंही आता तिच्या बाबांची तब्येत अगदी व्यवस्थित आहे. उत्तमा, सर स्वतः बघून आले तिच्या बाबांना. म्हणजे सरांना देखील माहित होतं? माहित असणारच सरांना, औंना, त्यांना माहित असायलाच पाहिजे. त्यांच्या गुडबुक्स मध्ये राहायचं असतं ना. आणि दुसरं जयला, त्याला माहित असतं, कारण त्याच्याकडनं कामं करून घ्यायची असतात, राबवून घ्यायचं असतं ना त्याला. रजनी, अगं काय बोलतेस तू? असं काही नाहीये. आणि कसं आहे उत्तमा, तिच्या बाबांची आत्ताच बायपास झालीये ना. आपण सगळे जाणार, मग गोंधळ होणार, मग त्यांचा आराम कसा होणार, नाही का? म्हणून सांगितलं नसेल, हो ना आदिती? हो, पण अविनाश सर गेले होते ना. अगं सर सुद्धा न सांगताच गेले होते. मुळात ते ना आदितीच्या काकांना भेटायला गेले होते. त्याहूनचे मित्र आहेत ना. तिथं गेल्यावर कळलं की बाबा पण तिथेच आहेत, हो ना? पण जय कसा गेला मग तिकडे?
पण जय कसा गेला मग तिकडे? अगं आता जय आणि आदिती मित्र आहेत ना एकमेकांचे चांगले. त्यांचं जवळजवळ घरच्यासारखंच झालंय म्हणून गेला असेल. अगदी बरोबर आहे नंदिनी तुझं. मागे नाही का अदितीला ऍक्सिडेंट झाला होता तेव्हा सुद्धा जयनीच मदत केली होती. आणि तिच्या बाबांना मागच्या वेळी ऍडमिट केलं होतं तेव्हा सुद्धा जयच होता. आता एवढं केल्यावर बॉन्डिंग वाढणारच ना. कसली बॉन्डिंग वाढवताय? काही नाही नवरे, आम्ही सगळे इथे ऑफिसमध्ये एक टीम म्हणून काम करतो ना, म्हणून आमच्यातलं बॉन्डिंग वाढवायचं असं म्हणतोय. हो ना अरविंद? हा हो. त्यापेक्षा कामाचा स्पीड वाढवा, क्लायंट वाढवा. चला काम करा काम.